नमस्कार, श्रुतीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर अक्षय तृतीय जवळ आलेला आहे। सर्वप्रथम सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण इथे अक्षय तृतीय निमित्त एकदम चमचमीत अशी थाळी करणार आहोत आणि बिना कांदा लसूणची ही थाळी आहे। तर अगदी कमी वेळेत ही इतकी झटपट थाळी कशी करायची याची रेसिपी मी तुम्हाला डिटेलमध्ये शेअर केली आहे। तर व्हिडिओला स्किप न करता लास्टपर्यंत बघत राहा। तर सर्वात आधी मी इथे कुकर लावून घेतलेला आहे। तर डाळ भात सर्वांनाच येतं त्यामुळे मी त्याचा व्हिडिओ काढलेला नाही आहे। तर कुकर लावून घ्यायचं आहे आणि त्याचे 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर कुकर होईपर्यंत मी इथे 3 आंबा स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेला आहे आणि त्याच्या अशा प्रकारे मी गर काढलेला आहे। आणि मिक्सरच्या भांड्यात आता घालताना त्यात मी 2 चमचे इथे साखर घातलेली आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे। तुम्ही पाण्याच्या ऐवजी दुधाचा वापर केला तरीही चालेल। तर मिक्सरमधून आता बारीक करून घेऊयात। तर मी इथे थोडंसं घट्टसर असं रस केलेला आहे, कारण की पुऱ्यांना जरा दाटसर रस लागतं। तुम्हाला हवं तर तुम्ही कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। तर आता मी इथे एका बाउलमध्ये काढत आहे आणि त्यात मी इथे 1 चमचा विलायची पावडर घातलेला आहे आणि आता हे आपण फ्रीजरमध्ये ठेवूयात, म्हणजे बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत आपला रस हा छान थंड होईल। तर इथे मी आता वटाणा आणि बटाट्याची भाजी करत आहे। तर एक वाटी वटाणा आणि 2 बटाटे मी इथे अशा प्रकारे सोलून भिजत ठेवलं होतं। तर ते आपण 15-20 मिनिटांसाठी भिजत ठेवूयात, तोपर्यंत मसाला तयार करून घेऊयात। तर एका पॅनमध्ये मी 1 चमचा तीळ घातलेला आहे पांढरं, 1 चमचा मी धने घातलेला आहे, 2-3 लवंग, 2-3 काळे मिरी, 1 इंचाचं दालचिनी, 1 चमचा जिरे, हे सर्व आपण लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत। आणि 1 चमचा मी इथे खोबऱ्याचं खीस घातलेला आहे। तर हा मसाला घातला तर दुसरा कोणताच मसाला घालायची गरज पडणार नाही। तर हे सर्व आपण लो फ्लेमवर भाजून घेऊयात, खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर हे पहा, लो फ्लेमवर मी छान खरपूस भाजून घेतलेला आहे। तुम्ही कलर बघू शकता, मस्त झालेला आहे। तर आता आपण हे बारीक करून घेणार आहोत। तर थंड करून घ्यायचं आहे पहिल्यांदा। तर मी थंड करून घेतलेला आहे इथं। तर मिक्सरच्या भांड्यात आता आपण घालताना इथे मी 1 इंचाचं आलं अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेला होता आणि थोडीशी कोथिंबीर मी इथे घातलेली आहे। तर आता याची आपण बारीक पेस्ट करून घेऊयात। तुम्हाला हवं तर तुम्ही त्यात 2-3 चमचे पाणी ॲड करू शकता, पण मला पाण्याची गरज नाही वाटली, त्यामुळे मी इथे अशा प्रकारे मसाला तयार करून घेतलेला आहे। तर चला आता आपण फोडणी घालूयात। तर इथे मी कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे, त्यात मी इथे जिरे मोहरी घातलेली आहे। जिरे मोहरीला तडका येऊ द्यायचा आहे आणि इथे मी 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो घातलेला आहे। तर टोमॅटोमुळे छान टेस्ट येते। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत त्याला शिजू द्यायचं आहे। तर आता आपण तयार केलेला मसाला त्यात घालूयात आणि 1 चमचा मी इथे काळा मसाला घातलेला आहे घरगुती, 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। तर आपण इथे कांद्याचा वापर केलेला नाही। तुम्ही जर कांद्याचा वापर करत असाल तर तुम्ही टोमॅटोच्या आधी कांदा घातला तरीही चालेल। तर हे सर्व आता आपण लो फ्लेमवर छान तेल सुटू द्यायचं आहे। तर मस्त तेल सुटलेलं आहे। त्यात आता आपण भिजून ठेवलेलं जे मटार आणि बटाटे आहेत ते घालून घेऊयात आणि छान तेही मिक्स करून घेऊयात। तर मटार आणि बटाट्याला छान जे मसाला आहे तो लागायला हवे, म्हणजे तो आतपर्यंत जायला हवं। त्यामुळे 2-3 मिनिटांसाठी आपण त्याला अशाच प्रकारे लो फ्लेमवर शिजू देऊयात। आणि त्यानंतर मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। तर इथे आता आपण लो फ्लेमवर याचे 3 शिट्ट्या होऊ देणार आहोत। तर कुकर होईपर्यंत आपण पुऱ्यांसाठी कणिक मळून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे 3 कप गव्हाचं पीठ आणि 2 मोठे चमचे बारीक रवा घातलेला आहे। तर हे सर्व मिक्स करून घेऊयात। तर चवीपुरतं मीठ घालायचं आहे, तर तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लागेल तसं आता आपण थोडं पाणी ॲड करत त्याचं घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे। तर लक्षात ठेवा, अर्धा स्वयंपाक झाल्यावर आपण इथे पुऱ्यांचं कणिक मळून घेणार आहोत, कारण की उन्हाळा आहे त्यामुळे कणिक आपलं पातळ होऊ शकतं। त्यामुळे थोडंसं घट्टसर असं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे। तर अगदी 15-20 मिनिट आपल्याला ह्याला भिजत ठेवायचं आहे। त्यामुळे मी इथे अर्धा स्वयंपाक झाला त्यानंतर कणिक मळून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी इथे एक रुमाल वरून घातलेला आहे। तुम्ही हवं तर ताट झाकलात तरी चालेल। तर आता आपण तोपर्यंत इथे तळणाचे पदार्थ करून घेऊयात। तर सण म्हणलं तर कुरुडीचा मान आलाच। तर इथे मी कुरुडी तळून घेतलेली आहे। तुम्हाला हवं तसे त्या आवडत्या पापड्या किंवा कुरुडी तळून घेऊ शकता आणि त्यानंतर भजी करून घेऊयात। तर मी इथे मिरची भजी करणार आहे। तर त्यासाठी मी इथे 1 कप बेसन, अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा सोडा घातलेला आहे। तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर तुम्ही
2 चमचे तेलाचं मोहन घालू शकता, कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि लागेल तसं पाणी ॲड करत आपल्याला हे पीठ अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी मीडियम ठेवायची आहे। तर मिरच्या घालून आपण अशा प्रकारे त्याचे भजी सोडणार आहोत। तर तुम्हाला हवं तसं कोणताही भजी करू शकता। जर तुम्ही कांदा खात असाल तर कांद्याचे भजी किंवा पालकचे भजी, मूग डाळीचे भजी करू शकता। तर हे पहा, मीडियम फ्लेमवर आपण ह्याला भजींना तळून घेणार आहोत। लो फ्लेमवर तळलं तर ते अगदी जास्त तेल पितात आणि हाय फ्लेमवर जर तळला तर ते आतमधून कच्चे राहतात। त्यामुळे मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनिटांसाठी आपण तळून घेऊयात। अशा प्रकारे गोल्डन कलर आला की मी काढून घेते। तर आता आपण इथे पुऱ्या करायला चालू करूयात। तर पीठ ही छान कणिक भिजलेलं होतं। तर आता आपण अशा प्रकारे पुऱ्या लाटून घेऊयात। तर तुम्हाला हवं तसं तुम्ही लहान मोठे पुऱ्या लाटून घेऊ शकता आणि तेल कडकडीत थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर हे पहा अशा प्रकारे पुऱ्या त्यात तळून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे वरती झाऱ्याच्या साहाय्याने आपण त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे पुऱ्या छान असं टम्म फुगतील आणि दोन्ही साईडने आपल्याला ब्राऊन कलर करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी मस्त गोल्डन कलर आलेला आहे। तर आता मी इथे सर्वात लास्टला कोशिंबिरी करत आहे। तर 3 वाळकाचं खीस मी अशा प्रकारे करून घेतलेलं होतं। 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्याचे काप, 1 चमचा शेंगाचं कूट घातलेलं आहे। हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात। तर सर्वात लास्टला मी इथे केलेलं आहे, म्हणजे त्यामुळे कसं होईल, पाणी सुटणार नाही, नाहीतर मीठ आणि साखर घातले की पाणी सुटतं। आणि इथे मी 2 मोठे चमचे थंड दही घातलेलं आहे। तर आता हेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लास्टला जेव्हा सर्व करायचं असतं ताट, तेव्हा मी इथे चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर घातलेला आहे। तर आपण मिक्स करून घेऊयात आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। तर आता आपलं हे मस्त असं कोशिंबीर ही खायला रेडी आहे। तर संपूर्ण असा आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे। चला तर ताट लावून घेऊयात। तर इथे मी आता कोशिंबीर लावत आहे। तयार केलेली भाजी तुम्ही बघू शकता, भाजीला अगदी मस्त कलर आलेला आहे आणि खायलाही अगदी चमचमीत झाली होती। तर रस आणि भात मी ते अशा प्रकारे लावून घेतलेला आहे। डाळ आणि वरण भातावर तुपाचा तडका तर असायलाच हवा। तर वरून मी इथे आता तूप घातलेली आहे। कुरवड्या, भजी आणि सर्व पुरी आपण हे सर्व अशा प्रकारे ठेवून आपली जी थाली आहे ती तयार आहे। तर बिना कांदा लसूणची ही थाली अगदी अप्रतिम भन्नाट लागते। तर तुम्हीही या अक्षय तृतीयेला नक्की ट्राय करा आणि कशी वाटली थाळी नक्की कमेंटमध्ये सांगा। तर जास्त वेळ लागत नाही, जर तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे योग्य पद्धतीने केलात तर तुमचं कमीत कमी टाईममध्ये ही मस्त अशी थाळी तयार होते। तर अगदी 1 ते 1.5 तासात आपली संपूर्ण थाळी तयार होते। तर तुम्हीही नक्की ट्राय करा। व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।